नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झालाय आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आपल्या लहान मुलांचा. विशेषतः 1 ते 3 वर्षांच्या मुलांना काय खाऊ घालावं हा प्रश्न तर सगळ्याच पालकांना पडतो. म्हणूनच याच समस्येवर उपाय म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत एक खास उन्हाळी आहार योजना. चला तर या पहिल्या भागात आपण सकाळपासून दुपारपर्यंतच्या आहाराबद्दल बोलूया. अच्छा. आता ही गोष्ट तर सगळ्याच पालकांना पटेल, की 1 ते 3 वर्षांच्या मुलांना खाऊ घालणं म्हणजे काय सोपं काम नाहीये. खरं तर एक मोठं चॅलेंजच आहे, नाही का? त्यांची आवड-निवड, त्यांचा मूड आणि त्यांची खाण्याची इच्छा या सगळ्याचा ताळमेळ घालणं म्हणजे कधी-कधी एक मोठी कसरतच असते. आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर विचारायलाच नको. हे आव्हान अजूनच मोठं होतं. मुलं जेवायला बघत नाहीत. अनेकदा तर फक्त दूध किंवा बिस्किट बस यावरच दिवस काढतात. आणि कसं आहे ना, गरमीमुळे त्यांची भूक स्वाभाविकपणेच कमी होते. मग पालकांची चिंता वाढणं साहजिकच आहे. पण अजिबात काळजी करू नका. ह्याच समस्येवर आपण आज एक मस्त उपाय शोधणार आहोत. या पहिल्या भागात आपण बघूया की सकाळपासून ते अगदी दुपारच्या जेवणापर्यंत मुलांचा आहार कसा असायला हवा. चला तर मग आता सरळ मुद्द्यावर येऊया. कोणत्याही चांगल्या दिवसाची सुरुवात, विशेषतः लहान मुलांच्या, ती योग्य पद्धतीने व्हायला हवी. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या त्यांना काय द्यायचं? चला बघूया. तर इथे ना अगदी 2 सोपे पर्याय आहेत. सगळ्यात पहिलं, त्यांना थोडं थोडं करून कोमट पाणी द्या. त्याने काय होतं, पचनसंस्था चांगली राहते आणि शरीर हायड्रेटेड राहतं. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क, जे त्यांना पोषण तर देईलच, पण दिवसाची एक छान आरामदायक सुरुवात करून देईल. आणि हो, हा जो संदेश आहे ना, तो या पूर्ण आहार योजनेसाठी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. मुलांना अजिबात फोर्स करू नका. हळूहळू द्या. तुम्ही पाणी देत असाल किंवा दूध, अगदी प्रेमाने आणि हळुवारपणे द्या. हे लक्षात ठेवा की जबरदस्ती केली ना, की त्यांच्या मनात खाण्याबद्दल एक निगेटिव्ह भावना तयार होऊ शकते. बरं, तर दिवसाची सुरुवात मस्त झाली. आता वेळ आहे दिवसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या जेवणाची, म्हणजेच नाश्त्याची, ज्यामुळे त्यांना दिवसभर खेळायला, बागडायला ऊर्जा मिळेल. चला बघूया आज सकाळच्या नाश्त्यात काय काय देता येईल. बघा, नाश्त्यासाठी ना असे पदार्थ निवडा जे पौष्टिक तर आहेतच, पण पचायला एकदम हलके आहेत. जसं की मुगाच्या डाळीची मऊ खिचडी किंवा दलिया किंवा अगदी मऊ केलेला रव्याचा उपमा. हे पदार्थ एनर्जी पण देतात आणि पोटाला त्रासही होत नाही. आणि हो, जर काहीतरी गोड हवं असेल तर मॅश केलेलं केळं यापेक्षा उत्तम पर्याय नाही. आता नाश्ता बनवताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जे काही बनवाल ते मऊ आणि नीट मॅश केलेलं असावं, म्हणजे त्यांना गिळायला सोपं जाईल. त्यात चवीसाठी आणि पोषणासाठी अगदी थोडंसं तूप घातलं तरी चालेल. पण एक गोष्ट, कडक पदार्थ आणि जास्त मसाले हे मात्र कटाक्षाने टाळा. चला, नाश्ता तर झाला, पण दुपारच्या जेवणाला अजून बराच वेळ आहे. आणि या मधल्या वेळेत मुलांना हमखास छोटी भूक लागतेच लागते. त्यांची एनर्जी लेव्हल टिकवून ठेवायची असेल आणि त्यांची होणारी चिडचिड टाळायची असेल तर एक छोटासा पौष्टिक स्नॅक देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या वेळेसाठी फळांपेक्षा बेस्ट तर काहीच नाही. मॅश केलेलं केळं, चिकूचा गर किंवा सफरचंदाची प्युरी हे एकदम उत्तम पर्याय आहेत. या फळांमधून त्यांना नैसर्गिक साखर आणि इन्स्टंट एनर्जी मिळेल. आणि याचा फायदा काय, तर हे पचायला एकदम सोपे असतात आणि मुलांना दिवसभर खेळण्यासाठी जी काही एनर्जी लागते ना, ती पटकन मिळते. आणि आता आपण आलोय आपल्या सकाळच्या सत्रातल्या शेवटच्या टप्प्यावर, म्हणजे दुपारचं परिपूर्ण जेवण. हे जेवण असं हवं की मुलांचं पोटही भरेल आणि त्यांना छान शांत झोप लागेल. तर दुपारच्या जेवणात काय असावं? मऊ शिजवलेला भात आणि वरण दोन्ही एकत्र छान मॅश करून द्या. आणि याच्यासोबत दुधी किंवा भोपळ्यासारखी एखादी मऊ शिजवलेली भाजी नक्की असू द्या. यातून त्यांना कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स सगळं काही मिळेल. आणि पुन्हा एकदा तेच महत्त्वाचे मुद्दे. जेवण भरवताना नेहमी छोटे छोटे घास द्या. चवीसाठी थोडं तूप घालू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे मी पुन्हा पुन्हा सांगतेय, मूल जर जेवत नसेल तर त्याच्यासोबत अजिबात म्हणजे अजिबात जबरदस्ती करू नका. तर सकाळपासून दुपारपर्यंतचा आपला डाएट प्लॅन तयार आहे. पण दिवस इथेच संपतो का? नाही ना. दुपारनंतर आणि रात्री मुलांची भूक कशी सांभाळायची? मग आता पुढे काय?
पहिल्या भागात आपण सकाळपासून दुपारपर्यंत काय खायला द्यायचं हे बघितलं. आता आपण त्या पुढची माहिती घेणार आहोत. आता बघा, संध्याकाळची वेळ ही मुलांसाठी खूप महत्वाची असते नाही का? दिवसभर खेळून बागडून ती दमलेली असतात आणि मग त्यांना थोडी भूक लागते. अशा वेळी त्यांना काहीतरी हलकं आणि पौष्टिक हवं असतं. मग अशा वेळी द्यायचं काय? तर खूप सोपे पर्याय आहेत आपल्याकडे. तुम्ही थोडंसं पातळ केलेलं ताक देऊ शकता, पचायला अगदी हलकं. किंवा दही, दही तर उत्तमच. आणि नाहीतर मग सफरचंद किंवा केळ्यासारखी मऊ फळं. मुलं अगदी आवडीने खातात बघा. आता याचा फायदा काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पदार्थांमुळे मुलांची बॉडी कूल राहते. आणि हो, त्यांचं हायड्रेशन पण व्यवस्थित मेंटेन होतं. म्हणजे दिवसभर खेळून आलेली मुलं परत एकदम ताजीतवानी होतात. बरं, संध्याकाळचा नाश्ता झाला. आता वळूया रात्रीच्या जेवणाकडे. आता इथे ना एक गोष्ट अगदी लक्षात ठेवायची. रात्रीचं जेवण नेहमीच हलकं असावं. दिवसभरापेक्षा हलकं आणि पचायला सोपं. मग रात्री जेवणात काय बनवायचं? तर बघा, मुगाच्या डाळीची मऊ खिचडी एकदम बेस्ट. किंवा पौष्टिक दलिया, तो पण चांगला पर्याय आहे. नाहीतर मग एखादी भाजी आणि त्यासोबत मऊ चपातीचे छोटे छोटे तुकडे करून द्या. हे सगळं पचायला सोपं आहे आणि मुलांचं पोटही भरतं. आणि हो, परत एकदा सांगतो, जेवण हलकंच ठेवा. अजिबात ओव्हरफीडिंग नको, म्हणजे मुलांना गरजेपेक्षा जास्त खाऊ घालू नका. कारण त्याने काय होतं, त्यांना रात्री अस्वस्थ वाटतं, झोपमोड होते. ते आपल्याला नकोय, बरोबर? चला, जेवण झालं. आता येतो झोपण्यापूर्वीचा शेवटचा टप्पा. बऱ्याच घरांमध्ये मुलांना झोपण्याआधी दूध देण्याची पद्धत असते. एक चांगली सवय आहे ही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाला जर सवय असेल तरच दूध द्या. उगाच नवीन सवय लावण्याची काही गरज नाही. कारण कसं आहे, प्रत्येक मुलाची पचनशक्ती, त्याच्या सवयी वेगळ्या असतात. आणि ज्यांना सवय आहे त्यांना दूध दिल्याने काय होतं, तर त्यांना छान शांत झोप लागते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फ्रेश उठतात. ओके, तर आपण संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा डाएट प्लॅन बघितला. आता काही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. या फक्त संध्याकाळसाठी नाही आहेत, तर संपूर्ण दिवसासाठी लागू होतात. त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट पाणी. मुलांना दिवसभरात थोडं थोडं पाणी पाजत राहा. एकदम खूप पाणी देण्यापेक्षा दर थोड्या वेळाने काही घोट पाणी देणं जास्त चांगलं. म्हणजे त्यांचं शरीर व्यवस्थित हायड्रेटेड राहतं. दुसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, जंक फूड. पॅकेटमधले पदार्थ, बाहेरचं खाणं हे शक्यतोवर टाळा. लहानपणी जर घरच्या जेवणाची, सकस आहाराची सवय लागली ना, तर ती आयुष्यभरासाठी खूप फायद्याची ठरते. तिसरी टीप, नवीन पदार्थ देताना अजिबात घाई करायची नाही. समजा तुम्हाला एखादी नवीन भाजी सुरू करायची आहे, तर ती एकदम थोडी द्या. आधी त्यांना त्याची चव कळू द्या, सवय होऊ द्या, हळूहळू प्रमाण वाढवा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, लक्ष देऊ नये का? जर मूल खात नसेल, जेवायला नाही म्हणत असेल, तर प्लीज टेन्शन घेऊ नका. हे अगदी नॉर्मल आहे. मुलांची भूक रोज सारखी नसते. त्यांच्यावर अजिबात जबरदस्ती करू नका. तर ही होती संध्याकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहाराची माहिती. मला खात्री आहे की भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही मिळून तुम्हाला मुलांच्या आहार नियोजनात नक्कीच मदत करतील. आणि जर ही माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. इतर पालकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि हो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.